गरुड पुराणात सांगितलेला हा संकेत दिसला तर सावधान. गरुड पुराणात सांगितलेला हा एक संकेत आहे जो दिसला तर अनेक लोक घाबरून जातात. जुन्या मान्यतेनुसार हा संकेत आयुष्यात मोठा बदल, संकट किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेशी चाहूल मानला जात असे. पण नेमका तो संकेत कोणता आणि गरुड पुराण त्याबद्दल काय सांगते, शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय धर्मग्रंथामध्ये गरुड पुराणाला विशेष महत्त्व आहे. अनेक लोक फक्त मृत्यूनंतर वाचल्या जाणाऱ्या ग्रंथाच्या रूपात त्याकडे पाहतात. पण प्रत्यक्षात गरुड पुराणामध्ये जीवन, कर्म, धर्म, नैतिकता आणि मानवी वर्तनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये काही अशा मान्यता देखील आहेत ज्या लोक आजही श्रद्धेने मानतात. जुन्या काळात लोक निसर्गातील काही बदल, प्राण्यांचे वर्तन किंवा घरातील अनपेक्षित घटना यांना संकेत मानत असत. त्यापैकी एक मान्यता अशी होती की जर घरात अचानक वारंवार नकारात्मक घटना घडू लागल्या, विनाकारण वस्तू तुटू लागल्या किंवा घरातील वातावरण अचानक बदललं, तर ते एखाद्या बदलाचे संकेत असू शकतात. पहिला संकेत. अनेक लोक मानतात की घरातील देवघरातील दिवा वारंवार स्वतःहून विझणे हे शुभ मानलं जात नाही. जुन्या लोकांच्या मते हे घरातील अस्थिरतेचे किंवा दुर्लक्षाचे प्रतीक असू शकते. म्हणून अशा वेळी घरातील वातावरण, स्वच्छता आणि नियमित पूजा याकडे लक्ष द्यावे असे सांगितले जायचे. दुसरा संकेत. घरात सतत वाद विवाद होणे, लहान कारणावरून भांडणे वाढणे यालाही काही लोक नकारात्मक संकेत मानत. गरुड पुराणात चांगल्या वर्तनाला आणि शांततेला खूप महत्त्व दिलं आहे. म्हणून सततचा कलह हा मनातील असंतुलनाचे लक्षण मानला जात असे. तिसरा संकेत. अचानक झोप न लागणे, वारंवार वाईट स्वप्ने पडणे किंवा मन अस्वस्थ राहणे याकडेही अनेक लोक संकेत म्हणून पाहत असत. जुन्या मान्यतेनुसार अशा वेळी धार्मिक ग्रंथाचे वाचन, नामस्मरण किंवा सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला जात असे. चौथा संकेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान होणे किंवा त्याच्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष करणे हे देखील अशुभ मानले जात असे. कारण भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर हा समृद्धीशी जोडला गेला आहे. एक रहस्यमय मान्यता. काही भागांमध्ये असं मानलं जातं की जर कावळा वारंवार घराजवळ येऊन आवाज करत असेल, तर तो एखाद्या पाहुण्याच्या आगमनाचा किंवा संदेशाचा संकेत असू शकतो. ही एक लोकमान्यता आहे आणि याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. गरुड पुराणाचा खरा संदेश. गरुड पुराणाचा मुख्य उद्देश भीती निर्माण करणे नव्हता, तर माणसाला चांगले कर्म, सत्य, दया आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणे हा होता. त्यात वारंवार सांगितले आहे की मनुष्याचे कर्मच त्याचे भविष्य घडवतात. वाईट विचार, लोभ, अहंकार आणि अन्याय यामुळे जीवनात समस्या निर्माण होतात, तर चांगले वर्तन, सेवा आणि प्रामाणिकपणा यामुळे जीवन सुखी होते. आजच्या काळात याचा अर्थ काय? आज अनेक लोक या संकेताकडे आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहतात, तर काही लोक त्यांना केवळ लोककथा मानतात. परंतु एक गोष्ट नक्की, या मान्यतामधून आपल्याला चांगले सवयी, सकारात्मक विचार आणि कुटुंबातील सौहार्द यांचे महत्त्व समजते. म्हणून जर तुम्हाला असे काही संकेत दिसले तर घाबरण्याची गरज नाही. त्याऐवजी स्वतःच्या कृती, विचार आणि जीवनशैलीकडे लक्ष द्या. कारण गरुड पुराणाचा खरा संदेश भीती नसून चांगले कर्म आणि योग्य जीवन जगणे हा आहे. तुम्ही यापैकी कोणता संकेत याआधी ऐकला होता आणि गरुड पुराणाबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रहस्यमय, आध्यात्मिक आणि रोचक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.